परिक्रमा आपण आत्ता सध्या ज्या व्यवस्थेमध्ये वावरतोय, इथे बऱ्यापैकी मुली आता शिकतायत, शिक्षण घेतायत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतायत, कमवतायत. पण असं असलं तरी आपण अजूनही स्त्रिया गुन्हेगार असू शकतात यावर विचार करत नाही. आपण अजूनही स्त्रिया ह्या शोषितच आहेत असा विचार करतोय आणि कायद्यामध्येही बऱ्यापैकी त्याच अँगलने खरं तर विचार केला जातो. तुझं याबाबतचं मत नक्की काय? मी या सगळ्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये जेव्हा या सगळ्या दृष्टिकोनात काम करते किंवा बघतीये, महिलांच्या संदर्भातले कायद्यांच्या संदर्भात कायम हे बोललं जातं, की महिलांच्यासाठी सगळ्यात जास्त कायदे आहेत किंवा महिला त्या कायद्यांचा सगळ्यात जास्त गैरवापर करतात किंवा बाई गुन्हेगार असू शकत नाही का? बाई दोषी असू शकत नाही का? तुम्हाला ते मान्य करायला एवढं का जड जातं? एवढा का त्रास होतो? तर जसं आता विनायक दादा पण बोलत होते, ते आपण त्याच्या मागची जी भूमिका आहे, ती जेव्हा समजून आपण घेतो, आपण काही आयसोलेटेड उदाहरणांवरनं या गोष्टींची चर्चा करू शकत नाही. समाज म्हणून जर म्हणजे उदाहरणार्थ 100 पैकी 2 बायका स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. म्हणजे सगळ्याच बायका आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यात किंवा आर्थिकदृष्ट्या त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याइतपत ताकदीच्या झाल्यात, असं म्हणणं कितपत योग्य असेल हा माझा एक प्रश्न आहे या निमित्ताने. मुळात अगदी घराबाहेर पडून कमवणाऱ्या स्त्रियांना सुद्धा मी कमवलेल्या पैशांवरती माझा कितपत हक्क असतो, कितपत अधिकार असतो, त्याचा विनय कसा करायचा याच्या संदर्भातले माझे निर्णय विचारात घेतले जातात का? असे अनेक मुद्दे, असे अनेक अँगल या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचे आहेत. विचार करायला हवेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपण असं आता म्हणतोय की स्पेशली ह्या काळामध्ये जेव्हा बायका इतक्या स्वतंत्र झाल्या आहेत किंवा स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, तरी पण आजही हे वास्तव नाहीये का की लग्न केल्यानंतर मुलगीच मुलाच्या घरी नांदायला जाते? हे वास्तव नाहीये का की मुलीच्या नावावरती घर घेतलं जातं कारण त्या घरात 1% त्या स्टॅम्प ड्युटीच्या याच्यावर माफ होतो म्हणून घरातल्या कुठल्या तरी बाईच्या नावावर घर घेतलं जातं. पण त्या घरातले सगळे डिसिजन मेकिंगचे जे पॉवर्स असतात, अगदी मुलाला शाळेत कोणत्या घालायचं इथपासनं काही कुटुंबांचा म्हणजे जर आपण अपवाद सोडला तर हे डिसिजन्स घेणारे किंवा घरातले आर्थिक निर्णय घेणारे किंवा घरातले सामाजिक निर्णय घेणारे, अगदी आता आपण ह्या प्रकरणाला जरी हे कनेक्ट करून बघितलं, एफ-आय-आर जर तुम्ही आतापर्यंत साधारण 12 एफ-आय-आर या प्रकरणांमध्ये दाखल जेव्हा झालेले आहेत, कुठलंही एफ-आय-आर जर तुम्ही काढून वाचलं तर तुम्ही हे बघू शकताय की त्या बाबापर्यंत त्या महिलेला घेऊन जाणारा तिच्या घरातला कुणीतरी पुरुष आहे. मग तो तिचा नवरा असेल, अगदी तो तिचा भाऊ असेल, तो तिचा वडील असेल, ते तिचे जीजू असतील, ते तिचे आता मला सांगा त्या प्रकरणातल्या एका महिलेने सांगितलं की माझ्या भाऊजीने मला त्यांच्याकडे नेलं आणि मी या माणसावरती, या बाबावरती खूप विश्वास ठेवतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुझ्या दुसऱ्या बहिणीचा संसार व्यवस्थित व्हावा तर मी सांगतोय तसं तू कर, असं जर सांगितलं तर त्याच्यामध्ये ते बाईची फ्री कन्सेंट बद्दल कुठे आपण बोलतो आहोत? याच प्रकरणासंदर्भातल्या दुसऱ्या काही प्रकरण अशाच संदर्भातले काही दुसरे प्रकरण जेव्हा आपण बघतो किंवा याच्यामध्ये सुद्धा खूप जण म्हणतात की ती बाई तर कॅमेऱ्यावरती हसताना दिसते किंवा ती बाई तर कॅमेऱ्यावरती रेजिस्ट करताना दिसत नाहीये, नकार देताना कुठेच दिसत नाहीये, तिने त्या कुठल्याच फिजिकल प्रोसेसला नाही म्हणताना तिचं कुठेच बिहेवियर तिच्या शरीरातनं असं दिसत नाहीये. सुप्रीम कोर्ट अशा अनेक केसेसमध्ये त्यांनी असे महत्वपूर्ण न्यायनिवाडे दिलेले आहेत जिथे सुप्रीम कोर्ट म्हणतं की फक्त फिजिकल रेझिस्टन्स नाहीये किंवा एखादी बाई तोंडाने नकार देत नाहीये किंवा तिच्या फिजिकल याच्यातनं दिसत नाहीये की तो नकार नाहीये म्हणजे त्या बाईचा होकार आहे हे गृहीत धरतोय का आपण? मी नाही म्हणत नाहीये तोंडाने म्हणजे तो माझा होकार आहे, माझं मौन माझा कन्सेंट आहे, माझं मौन माझा होकार आहे. ह्या सगळ्या गृहीतकांच्या मागे मग हे सगळं खूप सर्रासपणे किंवा खूप राजरोसपणे चालतं असं माझं खूप ठाम आणि स्पष्ट मत आहे. आपण ह्या सगळ्याच घटनांबद्दल जेव्हा बोलत असतो किंवा सगळ्याच घटनांच्या अनुषंगाने जेव्हा आपण आता काम करतो आहे, फील्डवरती बघतोय, अनेक क्षेत्रांमध्ये आता जसं वेगवेगळ्या फील्डमध्ये आजही हे म्हटलं जातं की कुठलीही स्त्री म्हणजे आज सगळ्याच फील्डमध्ये बाई पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. पुरुषाचा खांदा हे एक मापदंड आहे, मोजदंड आहे आणि मला तिथपर्यंत पोहोचली तर मी सक्सेसफुल होणार आहे. असा जर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग आपण या सगळ्या दृष्टिकोनातनं हे सगळं खराब सारखं प्रकरण किंवा हे सगळे भोंदूबाबांसारखी प्रकरणं समजून घ्यायला हवेत असं माझं स्पष्ट